हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो ताई, मला अनुभव शेअर करायचा आहे. करा ना ताई, कुठून बोलता सांगायचंय? हो, नाशिकवरून बोलते. नाव काय सांगत नाही, पहिल्यांदाच बोलते तुमच्याशी. हो का? अच्छा. हो ताई. हा, हा. हा. काय अनुभव आला आणि ताई? ताई, मी ना तुमच्यामुळे जास्त लवकर म्हणजे फास्ट तुमच्यामुळे लवकर सेवेत आले बरं का. हो का? अच्छा. हो, 3 वर्षापासून करते ही सेवा. अरे वा. हा. हो. आणि तुमच्यामुळेच मला प्रदीप दादांचा मठ पण माहिती झाला. तिथं मठामध्ये भरपूर वेळेस जाऊन आलो आम्ही. अरे वा, नाशिक पासून जवळ आहे ना तुम्हाला ते? हो, हो. तिथे हम्म. 2दा पंगत पण दिली आम्ही. अरे बापरे. अरे वा. हो, हो. हा, आणि अनुभव असा आहे ताई, हा. भगत ताईकडनं सेवा घेतली होती. अच्छा. हा. हो, त्यांनी मला सेवा दिली म्हणजे होती. आणि कशासाठी ते सांगू शकता? हो, मुलाला जॉब लागण्यासाठी. अच्छा, एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला? हो, मला 2 मुलं, 1 मुलगी. माझ्या मुलीच्या लग्नाला 7 वर्ष झाले. मला एक नातू आहे, ती 3.5 वर्षाचा. बापरे, बापरे, बापरे. हो मला ताई. आठवतंय आणि तुमचं मला बोलणं. आज इतका आनंद होत आहे ताई, मी अक्षरशः तुमच्या संग म्हणजे हा. असं समोरासमोर बोलतोय आम्ही, आपण दोघी जणी, त्याचा असंच. खूप आनंद होत आहे मला. खरंय, आपण समोरासमोर बोलल्यासारखंच असतं हे सगळं. हो, हो, हो. ताई, खूप हं. तुम्हाला म्हणजे असं काय बोलून काय नाही असं झालंय मला. इतका आनंद झालाय तर बस आणि कधी. मग जॉबसाठी काय सेवा दिली होती भगतताईंनी? त्यांनी ना मला 108 स्वामी चरित्र पारायण करायला सांगितले. चालू आहे माझी, करतेय मी. हां, हां, हां. हो. आणि मुलाला आताच 15 तारखेला गेला तो. पण जॉब त्याचा लांब आहे, हां. तामिळनाडूमध्ये. पण म्हटलं कर बेटा थोडा दिवस, नाही का. काही हरकत नाही. करायचं फक्त कधी कोणाशी वाईटपणा घ्यायचा नाही, प्रेमाने नाही. बोलायचं. हो, जास्त मित्र करायचे नाही. परराज्यात असतो आपण. हो, तेवढ्याच तेवढं राहायचं हे सगळं सांगून ठेवायचं. हो. सांगितलं आम्ही तसं त्याला. हां. आम्हाला तेच टेन्शन होतं, राहतो का नाही, राहतो का नाही. पण आता 15 तारखेला जॉइन झाला. अच्छा. हो. आता मी 7-8 दिवसापूर्वीच तुम्हाला अनुभव लगेच बघा ताईंना मेसेज करून पाठवला. त्यांना फोन उचलायला वेळ नसतो ना. हां, 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 हां. हो. मग त्या बोलल्या का सुने, हो ताई, म्हटलं मी अनुभव शेअर करणार आहे. हां, हां. आणि मी पण बोलले होते का मुलाला जॉब लागल्यानंतरच माझे असे भरपूर अनुभव येऊन गेलेले आहे. पण आता हां. हळू-हळू सगळं सांगेल मी तुम्हाला. हो, सांगायची ताई. हो, हो, हो. हं. त्यांनी मला सेवा अशी दिली होती, 108 पारायण करायला सांगितले स्वामी चरित्राचे. अच्छा. हां. 11 वेळेस कालभैरव अष्टक, 11 वेळेस तारक मंत्र आणि हां. 11 वेळेस स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी जपायच्या. हां, हां, हां. अशी सेवा चालू आहे. आता अजून आले माझे. हं. आणि ताई आत्ताचा म्हणजे 1 तासापूर्वीचा अनुभव सांगते मी तुम्हाला. हां, सांगा ना ताई. हां. हो. आणि काल गुरुपौर्णिमा होती काल ना. बरोबर. घरामध्ये महाराजांना अभिषेक केला. हां. आणि 2, 3, 4, 5-7 मिनिटं बाकी होते आरतीला, 10:30च्या आरतीला केंद्रात. अच्छा. हां, हां. हो. आमच्या घरापासून थोडं लांब आहे केंद्र. हं, हं. मग सारखं असं मनातून अंतःकरणापासून स्वामींचा धावा केला. तर मग थोडी पुढे रस्त्यावर गेल्या तर लगेच आमच्या पाठीमागे राहतं ना, हां, त्या हां. त्या मुलाची गाडी त्यांनी हं. थांबवली. मग म्हटलं मला केंद्रात जायचंय आरतीला. मग बरोबर 10:32ला तिथं केंद्रात पोहोचले. आरती हं. चालू होती. आ. हो. हं. आणि मग आरती वगैरे झाली. मग आले घरी पावणे 12ला सेवा वगैरे केल्या. हां. आणि रात्री ना पोळ्या लाटा-लाटा पोळीवर मी तुम्हाला फोटो पाठवते. फोटो काढून ठेवलेला आहे. अच्छा. हां, हां. पाठवा, हो, पाठवा. हो, पाठवते. आणि पोळीवर स्वामींचं चित्र उमटलंय त्या पोळीवर. अरे वाह! हो. आणि बरं. असे दिव्यामध्ये रोज फुलं येतात. काही काही असं देता मला संकेत देता. आणि सकाळी-सकाळी बाहेर ओटा-बिटा धुवायला लागलं का लगेच श्वान येतं पांढरं व्हाईट कलरचं. मग बरं. त्याला पोळी देते, बिस्किट देते. वाह! हे करत राहायच्या अशा छोट्या-छोट्या सेवा फार मोठं काही देऊन जातात बरं ताई. हो, हो ताई. आणि आत्ता सांगते 1 तासापूर्वी मी आज गुरुवारी आरतीला चालले होते. हां, हां. माझ्या घरापासून 1-1.5 किलोमीटर असेल केंद्र. आणि हां. केंद्र एकदम जवळ राहिलं होतं. आणि पाठीमागून एक मुलगी आली. हां. त्या ॲक्टिवावर होती ती मुलगी. मी पायी चालले होते. माझे मिस्टर आज कंपनीचं हे होतं, त्या अग्रीमेंट चालू असल्यामुळे मीटिंग होती त्यांना. ते मुंबईला गेले. आणि हां. मोठा मुलगा इलेक्ट्रिकचे कामं करतो. असे घेतोय तो, कॉन्ट्रॅक्ट घेतो. अरे वाह, वाह, वाह! हो, मस्त. आत्ताच हं. घ्यायला लागला. सुरुवातच आहे त्याच्या कामामध्ये. अच्छा, अच्छा, अच्छा. हो, होईल, होईल. स्वामींच्या कृपेने व्यवस्थित होत चाललंय सगळं. अरे वाह! होणारच ताई, होणारच. हो. तर मग तो पण घरी नव्हता. मग म्हटलं चला आता आपण असं बी कामं वगैरे करतो घरात. मग पायी गेल्याने काय हरकत आहे. बरोबर. हां, मग हां. गेले पायी-पायी. आणि केंद्र एकदम जवळ राहिलं होतं. आणि पाठीमागून एक मुलगी आली. तिने इतकं जोरात मला हे दिलं.
म्हणजे असे खाली पडले चिखलाने तर ते झाले, पण पायाच्या थोडं लागलं आणि पाठीमागून कमरेला थोडं लागलेलं आहे. हा 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 तर मग मुलाला फोन केला, मग त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं, मग त्याचे मित्र आले लगेच, त्यांनी दवाखान्यात नेलं मग मला. मग हा. डॉक्टर बोलले काही नाही, तुम्ही सावध आहे, मग काही लागलं नाही म्हणे, पण 2 दिवसांनी बापरे. इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, 2 दिवसांनी परत येऊन जा म्हणे. हा 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 हा. हो म्हणजे नाही, थोडं स्वामींची वरती कृपा झेललं बरं बाबा. ताई स्वामींनी मला. बापरे. खरंच खरंच खरंच. बापरे, म्हणजे आपल्या क्षणाक्षणाला आपल्या बरोबर स्वामी आहे ताई. हो, खरंच असतात ताई. हो, आपल्याला ते समजत नाही, पण खरोखर आहे बरं का स्वामी ताई. खरंच आहेत आहेत, खरंच आहे. हो, लय मोठं म्हणजे स्वामी इतकं. आपल्याला कळत नाही, ते कंटिन्यू आपल्या बरोबर असतात हो, आणि फक्त क्षणात आपण क्षणाला. अंतःकरणापासून त्यांचा धावा केला पाहिजे ताई. मला आज एकदम कळालं सगळं. बापरे. मग हो. म्हणजे किती. इतकी जोरात धडक दिली ताई, काय सांगू तुम्हाला. माझे तुम्ही अवतार असं बघितले असते ना परिस्थिती, तर हा हा. पूर्ण अशी हे होऊन गेले होते मी. पण एकदम मला डोक्याला कुठेच मार लागला नाही. फक्त बघ. पाठीमागून ती गाडी तिची काय झालं, तिला म्हटलं ताई, ती मुलगी पण घाबरून गेली होती. पण म्हटलं ताई, आम्ही स्वामी सेवेकरी आहे. आम्ही एकदम म्हणजे असं माळकरी घराण्यातले लोक आहे. आम्ही काय असं, तू काही टेन्शन घेऊ नको, ती पण घाबरून गेली होती. हा 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 हा. हो, म्हणलं मग बघा. कमीत कमी मला दवाखान्यापर्यंत तरी घेऊन चाल म्हटलं. हा हा. माझ्या मुलाला फोन करते, तो येईल लगेच. तो पण आला मग त्याच्या थोड्या वेळाने, त्यांनी ती त्याच्या घेऊन मित्राला गेली का सांगितलं. तुम्हाला? हो, ती पण आली होती बरोबर. मग ते अरे आमच्या दादाचे मित्र आले ना, तो मित्र घेऊन गेला मग मला दवाखान्यामध्ये. बघा, म्हणजे कसं कुठल्या ना कुठल्या रूपात येतात आणि काही होणार नाही तुम्हाला. काही त्रास होणार नाही. नाही, मग मी आले, मग ते कपडे वगैरे अंघोळ केली आणि अगोदर स्वामींचं माफी मागितली. धन्यवाद देते म्हटलं स्वामी, तुम्ही होते म्हणून मी वाचले म्हटलं. खरंय खरंय. आणि राहिलेली सेवा पण पूर्ण केली. तारक मंत्र केला 11 वेळा. ते तीर्थ घेतलं, ती रक्षा लावली तिथं दुखतं तिथं, हा. आणि तीर्थ पिले. आणि आता म्हटलं ताईंना फोन करू, आज काही झालं तर स्वामींचे प्रार्थना चालू होती. म्हटलं आज मला अनुभव शेअरच करायचा आहे. किती छान, किती छान अनुभव ताई. आणि मुलं करतात ना सेवा तुमची? हो, मुलं करत्या. जो छोटा मुलगा आहे ना, तो कंटिन्यू करायचा. त्याच्या बरोबर मी फोटो पण दिलाय छोटा. आणि हा. माझे मिस्टर आता जास्त सेवा करतात भरपूर. अरे सकाळी वा. ड्युटीवर जाताना ते देवांना ते अंघोळ घालता, आणि बापरे. स्वामींचे 3 अध्याय वाचता, माळी करता, अरे वा. तारक तीर्थ करता. हो, सगळी सेवा आम्ही अशी पहिल्यापासून माळकरीच आहे. हा 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 हा. हो, मी तर पहिल्यापासून माळकरीच आहे, पहिल्यापासून. म्हणजे मी असं बाटलेलं पण नाहीये कधी. बापरे, किती छान हो ताई. हो, माझे आई वडील पण खूप सेवा करायचे. आई वारली, हा. वडील वारले. आई वारून 3 वर्ष झाले, वडील वारून 5 वर्ष झाली. बापरे. काही हो. हरकत नाही. पण आता ना तुम्ही असे छान अनुभव शेअर करत राहाल बघा. हो आता ताई. किती छान अनुभव होता तुमचा. मी शेअर करते ताई हे. हो ताई, चालेल. हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही स्वामी समर्थ ताई. ताई, तुमचा आवाज पण खूप छान आहे, आणि आज इतका आनंद होत आहे का मला, असं कोणीतरी भेटलंय. असं आपल्या दोघींचं काहीतरी आदल्या जन्मीचं नातं आहे असं वाटतंय मला खरंच काहीतरी. खरंच असतं, आहेच ताई आपलं नातं. हे हो. सगळे स्वामी सेवेकरी आपण एकत्र येतो ना, आपलं खरंच काहीतरी नातं आहे. हो. त्याशिवाय कसं काय आपण एवढं मन मोकळं बोलू शकतो सांगा? मग बघा ना, तुम्ही कुठे राहता मुंबईला, मी कुठे राहते नाशिकला. हो. मग स्वामींचीच कृपा ताई सगळी. स्वामींचीच कृपा. माझी एवढीच इच्छा आहे का आता सगळ्या सेवेकऱ्यांनी जे बी अनुभव ऐकतील ना, त्यांनी सगळ्यांनी मनापासून स्वामींची सेवा करावी. अगदी करतातच सगळे आपले सेवेकरी. हो, करतात. आणि हो. आपला अनुभव एकदम हा सत्य झालेल्या घटना या हां, चॅनलमध्ये. आपल्या चॅनलला काहीच खोटं नाही. काहीच खोटं नाही. आता मी हां. इथं स्वामींपुढेच बसलेली आहे ताई. अरे वाह! हो. किती छान बघा. हो. आणि हं. 8 दिवसापासून म्हणायचे बरं का, मी आता अनुभव शेअर करेल, ताईंना फोन लावेल. आज स्वामींनी ती पण माझी इच्छा पूर्ण करून पूर्ण घेतली. केली. किती सुंदर, किती सुंदर. खूप छान ताई, मी शेअर करते हां. हो, ठीक आहे ताई. हं, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई.